बुलेटिनच्या सुरुवातीला नागपूरमधून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। नागपूरमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। नागपूरच्या महाल परिसरातली ही घटना आहे। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काही नागरिक 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। नागपूरमधल्या या घटनेची दृश्य आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय। नागपूरमध्ये दगडफेकच झाली नाही तर जाळपोळ सुद्धा झालेली आहे। 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाली आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। काही नागरिक आणि 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। नागपूरमधली अतिशय धक्कादायक आणि गंभीर अशी बातमी। नागपुरात 2 गटात तुफान दगडफेक झाली आहे। महाल परिसरातली ही घटना आहे। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि यावेळी घडलेली घटना ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि ती दृश्य आता आपण पाहतोय। नागपूरमध्ये दगडफेकी बरोबरच जाळपोळ सुद्धा झालेली आहे। वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। दगडफेक या ठिकाणी झालेली होती। दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलाय। नागपूरच्या महाल परिसरात ही घटना घडलेली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले। दोन्ही दृश्य आता आपण पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी हिंसक वातावरण निर्माण झालेलं होतं। 2 गटात दगडफेक झाली, याशिवाय गाड्यांची जाळपोळ करण्यात आली। तर पोलीस सुद्धा घटनास्थळी वेळीच दाखल झाले आणि लोकांना थांबवण्यात रोखण्यात त्यांना यश आलं। माझे सहकारी प्रवीण मुधोळकर या संदर्भातली माहिती देतात। प्रवीण, नेमकं काय घडलं नागपुरात? प्रवीण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। नागपूरमधल्या या घटनेची एकूण संपूर्ण अशी माहिती आपण आमच्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत। मात्र ही 2 दृश्य आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय। नागपूरमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। नागपूरच्या महाल परिसरामध्ये जाळपोळ करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र या दगडफेकीमध्ये, या जाळपोळीमध्ये काही नागरिक आणि 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते। नागपूरमधील ही अतिशय गंभीर अशी घटना आपण पाहतोय। नागपूरच्या महाल परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। नागपूरमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झाली। गाड्यांची, वाहनांची जाळपोळ या ठिकाणी करण्यात आली। नागपूरमधल्या या घटनेची दोन्ही दृश्य आता आपण पाहतोय। काही वेळापूर्वी नागपूरमध्ये दगडफेक झाली, वाहनांची जाळपोळ झालेली आहे। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। मात्र पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आणलेली आहे। दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। तत्पूर्वी नागपूरच्या महाल परिसरामधली दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी तणाव निर्माण झालेला होता, दगडफेक झालेली होती आणि काही वाहनांची जाळपोळही करण्यात आलेली आहे। ती दृश्य आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतो। आणि दुसरं दृश्य आहे, पोलिसांनी या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेतली आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात त्यांना यश आलेलं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी तिथीनुसार जयंती आहे आणि राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यातच नागपूरमधली ही धक्कादायक बातमी। काही वेळापूर्वी या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। माझे सहकारी प्रवीण मुधोळकर पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत। प्रवीण, नेमकं या ठिकाणी काय घडलं? एवढी धक्कादायक अशी घटना या ठिकाणी घडली? सर्वात आधी नागपूर पोलिसांनी आवाहन केलं आहे की कुठल्याही अफवेला बळी पडू नका। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे खासदार यांनी आवाहन केलं आहे की कुठल्याही अफवांना पहिले अफवांवर विश्वास ठेवू नका। आता मुळात घटना काय झाली हे सांगतो। नागपूरमध्ये सकाळी 11:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवतीर्थ असं म्हटलं जातं महाल परिसरात, तिथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केलं। त्या आंदोलनाचं मूळ असं होतं की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहू दिली जाणार नाही आणि कबर उखडून फेका। जरी कबर उखडून फेकली नाही तर स्वतः कबर विश्व हिंदू परिषद उखडून अरबी समुद्रात फेकून देईल, असं त्या आंदोलनाचं स्वरूप होतं। हे आंदोलन झालं आणि या आंदोलना दरम्यान एक पुतळा तिथे त्या ठिकाणी बजरंग दलाचे लोक घेऊन आले आणि प्रत्येकानं पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। हा पुतळा जेव्हा जाळला तेव्हा चादर एक त्यासोबत लावण्यात आली होती आणि तो पुतळा जाळून टाकण्यात आला। त्यानंतर मुस्लिम समाजातले काही प्रतिनिधी आले, त्यांनी म्हटलं की औरंगजेबाचा विरोध तुम्ही करताय ठीक आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने चादर या ठिकाणी जाळली आहे त्याचा आमच्या भावना दुखावल्या।
त्यामुळे मुस्लिम समाजातील प्रवीण, काही लोक अशीच पुढे मध्ये आले. संपर्कात राहा, संपूर्ण घटनेची माहिती घ्यायची आहे. मात्र सध्या पोलीस नागरिकांना आवाहन करतायत, काय नेमका संवाद त्या ठिकाणी होतो आपण पाहूया. आहे 79%. मग नंतर प्रवीण, मगाशी तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं पोलीस सुद्धा नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करतायत. ती दृश्य आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतो. याआधी अतिशय हिंसक वातावरण निर्माण झालेलं होतं, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. मात्र अद्यापही या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुळात या ठिकाणी दोन्ही समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचेही काही लोक पुढे आले. त्यांनी आवाहन केलंय की आम्हाला कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी हिंसा करायची नाहीये आणि हिंसा करण्यासारखं कुठलंही कारण नाहीये. फक्त चादर त्या ठिकाणी वापरण्यात आली आंदोलनामध्ये, त्यामुळे आमच्या भावना ज्या दुखावलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मुस्लिम समाजातील काही लोकांची मागणी आहे. त्यावर सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा मीडियामध्ये जे मगाशी फुटेज चाललं ते पाहून कारवाई केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्या ठिकाणी काही लोक आले, त्यांचा या दोन्ही प्रतिनिधींशी काही संबंध नव्हता आणि त्या लोकांनी म्हणजे अँटी सोशल एलिमेंट ते होते आणि त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे या प्रकरणामध्ये दगडफेक झाल्यानंतर पुन्हा गर्दी उसळली आणि जमावाला शांत करण्यासाठी या ठिकाणी SRPF बोलवण्यात आलेली आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी ऑलरेडी आहे, पण एक सर्व्हिलन्स व्हेकल असतं पोलिसांचं ते सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे कोण या ठिकाणी अशांतता पसरवत आहेत त्यांचं सगळं रेकॉर्डिंग इथे होत आहे. त्यामुळे कोणालाही सोडलं जाणार नाही. कुठल्याही पक्षाचा तो व्यक्ती असेल तरी जो हिंसा करेल त्याला सोडलं जाणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे. पण कुठली घटना झालेली नाहीये. एक आंदोलन सकाळी झालं होतं, त्या आंदोलनामध्ये काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये विचारणा करण्यासाठी काही मुस्लिम समाजातील लोक आले होते. त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली. त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांना कुठलाही त्यांचा आक्षेप नाहीये. त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठलाही वाद किंवा कुठलाही हिंसाचार झालेला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रवीण, तुम्ही सांगताय ज्या पद्धतीनं पोलीस सांगतायत की दोन्ही गटामध्ये कोणताही वाद नाहीये, केवळ ज्या पद्धतीनं पुतळा जाळण्यात आला त्या संदर्भात आक्षेप नोंदवला गेला. मात्र जो तिसरा गट या ठिकाणी आला ज्यामुळे हे हिंसक वातावरण निर्माण झालेलं होतं, स्थानिक आमदार प्रवीण दटकेसे थेट आपल्यासोबत जोडलेले आहेत. प्रवीणजी, अतिशय धक्कादायक अशी दृश्य आता आम्ही पाहतोय. जाळपोळ झालेली आहे, दगडफेक झालेली आहे. काय नेमकी नागपूरमधली परिस्थिती सध्या आहे? लोकांचे घरं जाळले आहेत, मारापिटी झाली आहे आणि सकाळी एक आंदोलन झालं होतं, पण त्याच्यानंतर परिस्थिती शांत होती. आता रात्री ती चिघळली आहे आणि दोन समाजांमध्ये प्रचंड विद्वेष होऊन गाड्या जाळल्या गेल्या आहेत, घरं पेटवले गेले आहेत. ज्यांचा या घटनेशी काही एक संबंध नाही त्या सगळ्या लोकांना त्रास देणं सुरू आहे. पोलीस मोठ्या प्रमाणात आले आहे. मान्य देवेंजी आता सीपीशी बोलले आहेत. DCP ग्राहीम माथनीकर तिथे आहेत, सगळे PI तिथे आहेत. पोलीस कुमक पहिले जरा कमी होती ती आता वाढवली आहे. मी स्वतः मुंबईला अधिवेशनाकरता होतो, पण मी नागपूरला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सर, आत्ताची परिस्थिती काय आहे सध्या त्या ठिकाणी? आत्ताची परिस्थिती गंभीर आहे. पोलीस आहेत, अश्रुधूर पण सोडले अशी आता मला माहिती आहे. माझ्याकडे पण व्हिडिओ आहेत. पोलीस ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात आहे, पण ज्या सामान्य लोकांचा काही एक संबंध नव्हता, ज्यांचा त्या सकाळच्या आंदोलनाशी काही संबंध नव्हता, त्यांना त्रास झाला आहे. राम मंदिर गल्ली असेल, जुना इस्लाम कॉलेज गल्ली असेल, तिकडे चित्रा टॉकीजचा भाग असेल, चित्रा सिनेमाचा भाग असेल, तिकडे शिवाजी पुतळा चौक असेल, अशा सर्व ठिकाणी सामान्य लोकांचे घरं जाळले, गाड्या फोडल्या आहेत. तिथे दुरुपकर परिवार आहे, पेशणे परिवार आहेत, तिथे दत्ता शिर्केंचा परिवार आहे, तिकडे घाटेंचे परिवार आहेत जलालपुरा चित्रा टॉकीजला. अशा सर्व सामान्य लोकांना त्रास देणं सुरू आहे आणि पोलिसांना आता आपण बोलतोय स्वतः CP तिथे उपस्थित आहेत, 2-2, 3-3 DCP तिथे आहेत. मोठा कुमक आता मागवली आहे, पण स्थिती अजूनही नियंत्रणात नाही अशी माझी माहिती आहे. मी अजून एकदा स्थितीचं हे नियंत्रण करतो आणि मी नागपूरला परतण्याचा प्रयत्न प्रवीणजी, पोलीस सुद्धा आवाहन करतायत नागरिकांना शांत राहण्याचं. मात्र ज्यावेळेस हा वाद झाला त्यावेळेस दोन्ही गटांनी एकमेकांना जे त्यांचे विचार जुळत नव्हते किंवा आक्षेप होता ज्या घटनेवरती, त्या संदर्भात बातचीत करून संपूर्ण वाद सुटलेला होता. मात्र तिसरा गट या ठिकाणी आला आणि त्यानंतर दगडफेकीची घटना घडली असे आमचे प्रतिनिधी सांगतायत. नेमकं खरं कसं घडलं होतं? पूर्ण नागपूरचे लोक, सगळ्या परिसरातले लोक, त्या एकट्या चिटणीस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, टिळक पुतळा असेल, नातिक चौक असेल,
भालदारपुरा असेल या परिसरात जमले आहेत आणि त्यामुळे पहिल्यांदा एका समाजातर्फे दगडफेक सुरू झाली आणि त्याला दुसऱ्या समाजाने प्रत्युत्तर दिलं अशी माझी सर, अशी कोणत्या माहिती समाजाने आहे. पहिले दगडफेक सुरू केली या संदर्भातली काही काही माहिती हे आहे? नाही, अजून माहिती मला मिळायची आहे, ती मी घेतो आहे. मी अजूनही फोनवर बोलतोय. खरी माहिती पूर्ण आल्यावर मी परत एकदा आपल्याला माहिती देईल. निश्चित सर, खूप खूप धन्यवाद. एनडीटीव्ही मराठीशी आपण बातचीत केलीत आणि संपूर्ण परिस्थितीबद्दलची माहिती दिली. माझे सहकारी प्रवीण मुधोळकर सध्या आपल्यासोबत आहेत. प्रवीण, तुम्ही ऐकलं असेल, स्थानिक आमदार सध्या अजूनही या ठिकाणी जाळपोळ सुरू आहे असं म्हणतायत. पोलीस शांततेचं आवाहन करत असलं तरी बऱ्याच नागपूरमधल्या भागांमध्ये अशी परिस्थिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सध्या तुमची माहिती? मी आता सध्या महाल परिसरामध्येच आहे आणि या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे. फक्त दोन चौक जे आहे, महाल चौक असेल किंवा पडकत चौक असेल, या भागामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि बाकी शहरामध्ये कुठल्याही पद्धतीनं आपण पाहू शकतो की तणाव जो आहे तो नाहीये. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं पहिलं आवाहन आहे. आता माझ्या मागे तुम्हाला आवाज येत असतील, काही अँब्युलन्स इकडे येत आहेत आणि डीसीपी असतील, सीपी असतील, सगळा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आता एक फायर ब्रिगेडची गाडी येत आहे. फायर ब्रिगेडच्या गाडी या ठिकाणी आगीवरती जे घर पेटवलंय त्याला नियंत्रण करण्यासाठी इथे पोलीस आलेले आहे आणि अग्निशमन दल आहे. पण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आव्हान वारंवार केलं जातंय. त्यामुळे किती घरं या ठिकाणी पेटवण्यात आली किंवा काय त्याचं अद्याप आले नाही, तर एखाद दुसरी घटना झाली असावी असं सध्या पोलिसांचं म्हणणं आहे. प्रवीण, आता प्रवीण दटके जे आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलं नागपूरमधल्या काही ठिकाणी, म्हणजे एकच भाग नाहीये हा महाल परिसर, आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नाही, हे पूर्णपणे असत्य आहे. अशीच परिस्थिती फक्त महालच्या दोन चौक परिसरामध्ये तणाव आहे. पूर्ण शहरामध्ये कुठलाही तणाव नाहीये. त्यामुळे कोणीही अफवांवरती, प्रवीण दटके हे मुंबईत आहे त्यामुळे त्यांच्या माहितीवर सध्या तरी विश्वास ठेवता येणार नाही. त्याचा सध्या महाल परिसरामध्येच आहे आणि महाल परिसरामध्ये आता SRPF तैनात करण्यात आलेली आहे. फक्त टिळक पुतळा परिसरापासून ते शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत रस्ता जो बंद केलेला आहे. बाकी इतर शहरात कुठेही तणाव नाही. प्रवीण, आता जी दृश्य आपल्या समोर आली होती, गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत, तुम्ही म्हणालात घर सुद्धा जाळलेलं आहे, यामध्ये किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल आणि ज्यांचं घर जाळलेलं आहे त्या व्यक्ती सुरक्षित आहेत का? हो, आता तरी या परिसरामध्ये कोणालाही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही आहे आणि एका घराची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि ते घर या परिसरामध्ये म्हणजे टिळक पुतळा परिसरामध्ये हे आहे. आता थोड्या वेळात तुम्हाला या ठिकाणी व्हिज्युअलच्या माध्यमातून तुम्हाला परिस्थिती दाखवतो की शिवाजी चौक परिसर जो आहे त्या परिसरात पोलिसांनी कॉर्डन ऑफ केला आहे आणि या परिसरामध्ये आता कोणालाही जाऊ दिलं जात नाहीये आणि परिस्थिती फक्त आम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करतो. महालमध्ये टिळक पुतळा परिसर ते बडकत चौक परिसर त्या एवढ्याच भागामध्ये थोडंसं थांबा. सध्या काय नेमकं या ठिकाणी सुरू आहे ती दृश्य आपण दाखवूयात. ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे. नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामुळं अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं. अश्रुधुराचा मॉबला कमीत कमी इजा करावी त्या दृष्टिकोनातून मॉब पांगवण्यासाठी आम्ही अश्रुधुराचा वापर नाही. आपण मला थोडंसं काम करू दे, आपण नंतर बोलू. शहर आहे आणि नागपूरमध्ये शांतता नांदेल असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुलजी, दृश्य तुम्ही सुद्धा पाहिली असतील, नागपूरमधली परिस्थिती अतिशय गंभीर आहे, काय प्रतिक्रिया आपली? मला तर सगळ्यात पहिले म्हणायचं की नागपूर हे शहर सर्व धर्म समभावाचं प्रेमाच्या प्रतीकाचं आहे. तिथे आजपर्यंत आम्ही कधी दंगल पाहिली नाही. आम्ही लहानाचे मोठे झालो, त्या
त्या महाल एरियामध्ये त्या शिवाजी पुतळ्याच्या आजूबाजूला आमचं पूर्ण बालपण गेलेलं आहे. आम्ही अशा पद्धतीचं कधीच पाहिलं नाही. इव्हन रामनवमीच्या दिवशी सुद्धा रथ जो आहे तो हिंदू मुस्लिम लोक एकत्र मिळून ओढतात. तिथे संत ताजुद्दीन बाबाची नगरी आहे, तिथे हिंदू मुस्लिम लोक एकत्र जातात, हिंदू जास्त जातात. अशा या नगरीमध्ये थोडंसं थांबवते, गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. योगेशजी, नागपूरमध्ये नेमकं सध्या काय परिस्थिती आहे, आपली माहिती काय या संदर्भातली? नाही, मी प्रथमतः आपल्या माध्यमातून मी जनतेला शांततेचं मी आवाहन करेन. पण अशा वेळेस आम्ही पोलीस विभागालाही सूचना केलेल्या आहेत की कधी कधी अर्बन नक्सलाइट्स अशा वातावरणामध्ये ऍक्टिव्ह होतात आणि हा जो वाद आहे तो मिटू नये, तो अजून पेटला पाहिजे असे प्रयत्न तिथे त्या मॉबमधनं शिरून ते करत असतात. तर त्या बाबतीमध्ये सतर्कतेच्या सूचना देखील आम्ही पोलीस विभागाला दिलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून मी जनतेला शांततेचं आवाहन करतो. कारण शेवटी आज रमजानचा महिना देखील चालू आहे. होळी उत्सव ला कुठेही महाराष्ट्रामध्ये गालबोट लागला नाही, तोही चांगल्या उत्साहामध्ये तिथे पार पडलाय. तर ह्याची नक्की मूळ कारण काय आहेत ती अजून ब्रीफ माझ्याकडे येईल, परंतु नक्कीच या बाबतीमध्ये सतर्कतेच्या सूचना मी पोलीस विभागाला दिलेल्या आहेत. योगेशजी, काँग्रेस नेते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण पाहिलेलं नागपूरमध्ये नेहमीच शांतता नांदलेली आहे. सर्व धर्म समभाव सुद्धा या ठिकाणी प्रत्येकानेच त्याचे दृश्य पाहिलेले आहेत. कधीच नागपूरमध्ये अशा घटना घडलेल्या नाहीत असं अतुल लोंढे सुद्धा म्हणतात. मग आज नेमकं असं काय झालं की ज्यामुळे अशा पद्धतीची घटना या नागपूरमध्ये घडावी? त्याची माहिती घ्यावी लागेल की नक्की याचं कारण काय होतं आणि म्हणूनच माहिती घेतल्याशिवाय बोलणं चुकीचं राहील. अतुलजीने सांगितल्याप्रमाणे नागपूरला असे प्रकार कधीच घडले नव्हते. काही असे हॉटस्पॉट्स आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे वारंवार अशा घटना घडत असतात, परंतु नागपूरमध्ये अशा घटना कधी घडत नाही. त्यामुळे हे कशामुळे घडलं याची माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित राहणार नाही. परंतु आपल्या माध्यमातून मात्र जनतेला मी नक्कीच शांततेचं आवाहन करेन. अतुलजी, योगेशजी म्हणतात की या ठिकाणी सगळ्याच गोष्टी शांतपणे सुरू होत्या, मात्र काही नक्षली शक्ती सुद्धा असतात, समाजकंटक असतात जे अशी परिस्थिती निर्माण करतात. मला असं वाटतं की ते अतिशय महत्वाच्या पदावर बसलेले आहेत. ते गृहराज्यमंत्री आहेत. एकीकडे ते म्हणतात की मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही माहिती घेतल्याशिवाय, दुसरीकडे म्हणतात की अर्बन नक्षलच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रश्न विचारले होते संसदेमध्ये त्यांनी सांगितलं असं काही नाही आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे महाराष्ट्रामध्ये? ती संत ताजुद्दीन बाबाची नगरी आहे, तिथे हिंदू जास्त जातात आणि तिथे कधी अशा पद्धतीच्या दंगली झाल्या नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की इथे जे काही झालेलं आहे त्याचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने लावावा, तिथे शांततेचं आवाहन करावं, शांतता कमिटीच्या मिटिंग्स बोलवाव्या आणि ज्या पद्धतीने याच्यापूर्वी देशभरात दंगली झाल्या पण नागपुरात झाल्या नाही तशी परिस्थिती पुन्हा नव्हे. हा डाव ओळखला पाहिजे. ज्या लोकांना असं वाटतं की दंगली होऊन त्यांचा डाव साध्य झाला पाहिजे त्या शक्तींचा इथं पराभव झाला पाहिजे. कोण आहे बजरंग दल? कोण तिथे बाकीचे लोक उपस्थित होऊन अशा पद्धतीचं तिथे अशांतता निर्माण केली? ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथे शांतता निर्माण केली पाहिजे. माझं आपल्या वतीनं पूर्ण नागपूरच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की आपलं शहर हे प्रेमाचं शहर राहिलेलं आहे. आपलं शहर हे सगळेजण एकत्र येऊन राहण्या वागण्याचं शहर राहिलेलं आहे. तिथे जर असा कोणाचा डाव असेल तर तो नागरिकांनी उधळून लावला पाहिजे. आम्ही सोबत आहोत. योगेशजी, अतुलजी म्हणतायत की तुमचं वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारं आहे. एकीकडे तुम्ही प्रतिक्रिया देणार नाही म्हणता, एकीकडे अर्बन नक्षल म्हणता आणि नागपूरमधलं जे वातावरण पाहता तुमचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं अशी टीका अतुल लोंढे करतायत तुमच्यावर. योगेशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? योगेश, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि काँग्रेसचे नेते अतुल लोंढे या दोघांनी सुद्धा या घटनेवरती प्रतिक्रिया दिलेली आहे. मी पुन्हा एकदा माझे सहकारी प्रवीण यांच्याकडे जाते. प्रवीण, सध्याची दृश्य आपण पाहतोय, एक ठिकाणची दृश्य आपण पाहिली ज्या ठिकाणी गाडी पूर्णपणे जाळलेली होती आणि ती विझवण्याचा प्रयत्न करत होती आणि आता ही दृश्य जी दिसत आहेत त्यामध्ये